ताईसाहेब चला आतमध्ये, समधी धूळ खाली बसवली. चला चल चला. चला की चला. अरे देवा, हे काय केलंस ढामे? धूळ बसवली खाली. कोणती डोसक्याचे? आता चिकन 2 दिवस बसायचं का खाली आम्ही? अहो ताईसाहेब, तसं बी तुम्ही इथं काय बी हातराय नाही म्हणून बसणारच नव्हतं सा, म्हणून धुळीवरचा इलाज केलाय. होय ना? आमचं करंट वाला मशीन कुठे आहे? अरे देवा, तुम्ही विसरले. तुम्ही बॅगेत भरायचं नाही सांगितलं मला. होय? आता बघ तुझं काय करतो आम्ही ते. ताईसाहेब मला काय केलं सा, तर एकट्या पडशीला 2 दिवस काढायचे तुम्हाला इथं. संदे, आम्हाला लय भूक लागल्या, जरा खायचं बघ की काय तर. जा जा बघ जा. अहो ताईसाहेब इथं तर काय बी नाही जेवणाचं. समजा ती बंगल्यावर घेऊन गेल्या वाटतं. संदे, आता खरंच आमचं डोसकं लय फिरायला लागले बघ. म्हणून मी म्हणत होते ताईसाहेब, अंगलट येईल असं काय बी करू नका सा. ते काय नाही, तू अशीच जा बंगला पळत आणि आम्हाला काहीतरी खायला घेऊन ये. जा बरं जा. अहो नाही ताईसाहेब, अहो तुम्हाला चॅलेंज मोडायला लागल. तसं बी त्या जिजाला निमित्तच पाहिजे तुम्हाला हरवण्यासाठी, होय का नाही? त्यापेक्षा इथं आलोय तर इथंच काय तर करून खाऊ. अगं पण इथं काय करणार? माझ्या बोचक्यात नूडलची पाकिट आहेत. शिजवूया का? होय, पण कशात शिजवणार? सांगू? हा सांग. पक्क? अगं सांग म्हणलंय ना वा. बाटलीत. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. आणि असं घाणेरड्या बादली शिजवलेलं खाणार काय आम्ही? उपाशी मारण्यापेक्षा ढमे तर पेटो की चूल नीट. एवढा धूर करून ठेवलाय. करते. चला घरला जाऊ. अजाबात नाही. त्या जिजाला हाकलून द्यायचा एवढा भारी चान्स गावलाय आम्हासनी, आणि आम्ही तो सोडू आम्हासनी सांगत्या. अगं पोकी करायला ताईसाहेब. तायडे, काय हे? कुठे थोपड काळा करून आलीस? पप्प्या, बापू काय हे धुरानं तोंड काळवडलंय, दिसना होय तुम्हाला. काय पण बोलायला लागलाय वगैरे आपलं. वहिनी साहेब, अहो आम्ही तुमच्या घराकडे गेलो होतो, तेव्हा कळलं की तुम्ही इकडे आलायसा म्हणून. आम्हाला वाटलं की तुम्ही जिजाच्या झिंजा उपट्याला आलाय म्हणून. हे तर सगळं उलटच चाललेलं दिसतंय. ते जिजा बसल्या तिकडे बाहेर आरामात आणि इकडे धोराड्यात. काय काय भानगड काय आहे तायडे? माकडांनो, तुम्हाला दिलेली कामं नीट धड करता आली नाहीत, म्हणून आम्हासनी हे सगळं करायला लागतंय. ताईसाहेबांनी जर इथं 2 दिवस राहून दावलं तर जिजा बंगला सोडणार आहे असं ठरलंय. त्या जिजाला गावातनं हाकलून द्यायला निघालेली असा प्लॅन केलेला होता, आणि साधं घरातनं हाकलता येणं झालंय तिला. काय चाललंय तायडे, काय चाललंय हे? ए पप्प्या, थोबड मीठ आधी तुझं. ठीक आहे, मिटतो मला काय. मम्मी काय शिजवा लागलायसा? देवा, आणि काय देवया? जेवण आहे नूडलसाठी. माझ्या ताईसाहेबांचं जेवण आहे. अगा या 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 या. अरे आमच्या मशीने बी असं कधी बादलीत शेवया खाल्ल्या नव्हत्या. वहिनी साहेब, तुम्हाला शोभते वही. बापू का बसा. तुम्ही दोघं तुमची थोबड काय करायलीत ना? इकडे 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 दे की, आधी दिसन झाले धोरण. इकडे काय घेतल्या ते झालं काय? अगं तुझी काळजी वाटायला म्हणून आम्ही इथं आलो, तर हे करायलाच होय. नाहीतर काय वहिनी साहेब, मी काय म्हणतोय, या झोपडीत 2 दिवस राहण्याचं तुमच्या डोसक्यात खुळ आहे की नाही ते काढून टाका.
अहो जिजाला इथनं हाकलून द्यायचा की नाही, एकापेक्षा एक तुम्हाला आम्ही प्लॅन सांगतो. हे बघ तायडे, तू सांगशील तसं करायचं. सांग सांग पुढचा प्लॅन सांग. नुसतं पैसे खाऊन आडाणटेंगडी कामं करताय तुम्ही दोघं. आम्हासनी तुमची गरजच नाही. आमचा ह्यो प्लॅन एकदम बेस्ट आहे. आजची रात काढायची, उद्याचा दिवस काढायचा. एकदा का झाला की आम्ही मोकळं झालो. होय ग, पण हे सगळं जमणार आहे काय तुला? पप्प्या, जेलात 7 वर्ष काढलात आम्ही. हा हा कळलं की, म्हणून हे बादलीत नूडल्स. मी काय म्हणतो वहिनी साहेब, अव जेलातल्या 4 भिंतीमध्ये की नाही राहणं वेगळं असतंय आणि इथं मळ्यात रात्रभर काढणं म्हणजे लई डेंजर असतंय हो. मळ्यात कनी अंधार बुडूक असतोय नुसता. अशी कुडकुड 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 कुड थंडी वाजत असत्या. गावात राहणं सोपं आहे, पण मळ्यात राहणं लय अवघड. असं साप इचू नुसतं आजूबाजूला फिरत असत्यात. ए पप्या गप्पी मरता. हे श्श्श. हे असं कमजोर दिलवाल्या इंसानचं काम नव्हे. वरडाल काय झालं? कसं इकडे इचू वगैरे आले तर कसं मारायचं हे दाखवतो तुम्ही. वरडाल पप्प्या, कमजोर दिलवाला नाही आम्ही. दगडाचं काळीज आहे आमचं. त्यामुळे माहितीये आम्ही हिथंच राहून धावणार. वय काय कमजोर दिलवाली का हिम्मतवाली ते कळलंच. एक डाव रात पडू दे, मग दावते तुला मयातली रात कशी असती ते. राणा, काय रे, काय झालं? असं का बसलायस? वहिनी, गोदक्का, वहिनीसनी मळ्यात राहणं जमणार आहे का? आता आपण किती अडवायचा प्रयत्न केला, पण ते ऐकतच नाही. त्याला आपण काय करणार? वय की आता वहिनी मळ्यामध्ये राहायला जाणार आहेत, ते बी ज्याच्या झोपडीमध्ये. त्यासनी जमणार आहे काय? वहिनी परत आले का नाही तर लईच चिडचिड करणार आहेत बघ. आल्यापासनं काय ना काय सुरूच आहे बघ त्यांचं. काय बी असू दे, पण वहिनीसनी मळ्यामध्ये राहायला नाही जायला पाहिजे होतं बघ. त्या जिजावरच्या रागापायी स्वतःच्या हातनं स्वतःची किंमत कमी करून घ्यायला. असं का करायला काय कळणार झालंय बघ. सूरज, वहिनींचं काय? तिचं काय? अरे मळ्यामध्ये राहायला गेल्यात ना व. माहितीये की मला, मीच सोडून आलोय. 2 दिवस राहणार म्हटल्या. वय की त्यासनी जमणार आहे का? ते बी सांगून झालं माझं. आता ऐकत नाही त्याला मी काय करणार आहे? का म्हणलं? अरे पर त्या जिजासाठी स्वतःची किंमत का कमी करून घ्यायला लागल्यात ह्या? हे सगळं राणादान जिजामुळे झाले. मी काय केलंय? तू त्या जिजाला डोसक्यावर चढवून ठेवलंयस. तिने चॅलेंज दिलं, नंदिताने घेतलं. नंदिताचा स्वभाव माहितीच आहे ना तुला. अरे पण मीच नाही म्हणत होतो की. राणादा, नंदिता आहे ती. तिला काय आज ओळखतोस? मी सगळी तिला ताप देते असता, ताप दिला की चिडते ती. आणि चिडल्यावर कसं वागायचं कळत नाही मग. हे बाबा, आम्ही काय ताप दिलाय रे? मग जिजाची बाजू कशाला घेत असा? जिजा आणि नंदिताचं पटत नाही हे माहित असताना तिला इथं आणलंस का? माणुसकीच्या नात्यानं. तर मग हीच माणुसकी जरा नंदिताला बी दाव की. आयुष्यात लय सहन केलं तिनं बी. 7 वर्ष जेलात राहिली आहे, काय कमी आहे काय? आता त्या का राहिल्या तुला ठाव आहे की. गोदाक्का, नंदितावरचा तुझा राग माहिती आहे मला. माझा काय राग बिग नाही. तो सांभाळून घ्या की. चल जाऊया ना वहिनीसनी परत आणि. चल आधी जिजाला घराबाहेर काढायचं, मग नंदिताला बोलवायचं. काय झालं? नंदितापेक्षा जिजा महत्वाची झाली? काय नाही रे. जाऊन दे, सोड. मला सगळं माहिती आहे. नाहीतरी आता नंदिता 2 दिवस झोपड्यात राहणार आहे. तसं बी जिजाला बाहेर जायला लागते. तुम्ही लोड घेऊ नका सा. राहा निवांत. घाबरला आम्ही जाऊ. घाबरू नकास. सापडला का दिवा? जर तुम्ही हुडक की
बसून नुसतं महाराजांसारखं बोलू नका. उठ उठ. चंदे अंधाराचं मला लय भ्या वाटतंय, आता काय करायचं? अगं म्हणूनच म्हणतोय दिवा उडक. उठ 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 उठ. कुठल्या खुराड्यात येऊन पडलोय काय माहित साहेब. त्याची जाता तर झिंजा सुट्टा अशा वाटायला मला. जाता नंतर लाईट बी बंद करून गेली. अगं पण तुला अक्कल नव्हती का चंदे? हा येताना जर बॅटरी बिटरी काय ते घेऊन यायचंस. अहो साहेब माझा काय संबंध हो? तुमच्या समजा बॅगेत तुमच्या साड्या मेकअपचं सामान दागिना हे समजा भरून आणलंय. गरजेचं सामान तर काय आणलंच नाही. गबस पुढे किती बा कुठे तो? आता आज तुला टाळकच पडतो बघ आम्ही. शोध जरा. गाडी बी लाग ना ग. सापडलं काय बघ. थांबा. सापडतोय काय? कामाला चुका. खाली बघ बघ तिकडे जरा पुढं. सोडकी. नाही साहेब थांबा. सापडलं काय? नाही. बघ बघ बघ. काय नाही. बघ बघ जरा सापडतो काय? नाही नाही तिकडे नाही. एक काम कर चंदे, बाहेर जाऊन बघ जा. हा बाहेर असं. चल 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 चल. साहेब बाहेर नाही बाहेर नाही. अगं काय नाही, जा 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 जा. अगं हे सोड का चंदे. साहेब हे राहू दे की माझ्या बरोबर. राहू दे. हे बघ चंदे, बाहेर दिवा ठेवला असते ते ना. आम्ही आहे ना इथं. आम्हाला लय काळजी आहे ग तुझी चंदे. हा सोड जा 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 जा. आणि होय दिवा सापडल्याशिवाय यायचं नाही. हा जा पळ पळ. अगं जा ग चंदे. गेलीस काय? तात्या गेली काय? पहिला जा. आम्हाला काय माहित नाही. शोधून शोधून आणतो दिवा. चंदे जाते. चंदे चालेल जाते. हाईस ना वा? सापडला का दिवा? नाही. अगं बघ की जरा. सापडला काय? नाही. एक नंबरची काम चुका रे नुसती. जरा बघ की डोळे उघडे ठेवून. घाणे बोलतो. संध्या खाडे बी संपले. मम्मी देव पावला ग बाई. साहेब आपण जरा पूजा अर्चा केल्या असत्या तर अख्खी लाईट लागली असती इथं. काय तर आहे काय तर आहे. साहेब माझा ऐका की मला लय भ्या वाटायलंय. चला की. अहो तुम्ही का नाही माघार घ्या. संध्या गबस. काय बी बडबडू नगस. आम्ही माघार घेणाऱ्यातलं नाहीच. साहेब इथं इथं जर दरोडे करून आले तर आणि तुमच्या बॅगेतलं समजा दागिने घेऊन गेलं तर. अहो त्यासाठी का होईना. चला की घरला. चला चला उठा. अजिबात नाही. आम्ही येणारच नाही. एक काम कर. आपण काय करूया चंदे, आपण इथं कोपऱ्यात गप बसून राहू. म्हणजे काय होईल. गप ना ऐक की आमचं जरा. म्हणजे काय होईल आपल्याला आपोआप झोप येईल आणि मग डायरेक्ट सकाळ होईल. हा
किती सोपं आहे हे. हा तू बस. नाही मला उपाशी पोटी झोप येत नाही. नाही मग तर किती भारी झालं चंदे. हा तू आहे ना आमच्या दागिन्यांची राखण करत बस. हा हा आम्ही जरा झोपतो. सोड हे, सोड. राहू दे राहू दे हे राहू दे. ताईसाहेब चंदे गप जरा. देवाचा आपणला वाटतो. हम्म. मजा बघून मला लय मजा वाटायला लागल्या बघा. खरी मजा तर आता येणार आहे भाऊजी. मी दुःखाची तयारी केली बघा. तर रात्रीच्या या अंधारात दोघींना पण पळताभुई थोडी झाली पाहिजे असं करायचं. पहिला मान तुमचा मग मी. जास्त सात सुट्ट्यात बघा बंगल्यात मजाच बघा तुमची. ठीक आहे ठीक आहे. चंदे तुला उपाशी पोटी झोप येत नाही म्हणलीस ना वा. नाही एक काम कर डास मारत बस. लई चावायलात. कुठं मारती डास मार म्हणलं आम्ही. काय झालं काय झालं. वरनं काय पडलं काय ग चंदे. मला आवाज तर कसं झाला. काय नाही होत आहे सब. काय नाही तिकडं. थांब जरा ऐकू दे का तरी आवाज येतो आमसनी. काय यायला लागलाय ग. मी काय म्हणते उगा ईशाची परीक्षा कशाला. चला की बंगल्यावर चला उठा. उगाच सारखं तेच 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 बडबडू नगस. ताईसाहेब ताईसाहेब फुसफुस आवाज साफ करतोय. ए ग बस. रातच्याला नाव घ्यायचं नसतंय. लांबडं म्हण लांबडं. हा तेच ते. पण मला आवाज आला त्याचा. चंदे घाबरलीस काय ग. ए बघ आम्ही असताना अजिबात घाबरायचं नाही. हा चंदे घशाला कोरड पडल्या ग. जा उठ पाणी आण जा. उठ. तुम्ही सुद्धा तुमच्या दागिन्यांची राखण करते. तुम्ही जावा तुम्ही जावा. तुझ्यासारखी काम चुकर बघितली नाही बघ आम्ही. तर सोड आमचं पद. काय झालं ताईसाहेब. दात खिळी बसली का तुमची. देवाचं नाव घे. भूत की नाही घाबरतं देवाला. राम 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 राम.